हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो आज मस्त सकाळी गार गार वाटत होतं, मस्त गरम गरम कॉफी घेतली. खूप छान क्लायमेट होतं, खूप छान वाटत होतं. मस्तपैकी असं कृष्णाईला नाश्ता काय करायचं म्हणून माझ्याकडे होते भिजवलेले मूग. मग मी त्या मूगचा ना एडण्या केल्या. तर मी त्या कशा केल्या ते सांगते. मिक्सरच्या जारमध्ये आधी मी मिरच्या कट करून घेतल्या, त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, लसूण टाकलं, आलं टाकलं आणि ऑफकोर्स मुगाचे भिजवलेले दाणे. त्यानंतर मी टाकलं हिंग, थोडंसं जिरं, थोडंसं हळद आणि मीठ. छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. थोड्या वेळ त्याला रेस्ट करू दिलं आणि छान असे एडण्या कृष्णाईला करून दिलं. तिला खूप आवडतं, कारण की हे ना तिला सॉससोबत खायला भेटतात. सो ही मी नेहमी करतच असते. त्यानंतर आम्हाला जेवायला करायचं होतं दुधी भोपळा. खूप लोकांना ना दुधी भोपळाची भाजी अजिबात आवडत नाही, पण तुम्ही जर माझ्या स्टाईलने केली ना नक्कीच तुम्हाला आवडेल. सो भोपळा आधी त्याला पील करून घ्यायचं, छान बारीक कट करून घ्यायचं. त्याच्यासाठी लसूण आणि टोमॅटो कट करून घ्यायचं. छान कुकर घ्यायचा, कुकरमध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं, लसूण टाकायचा आणि मग टमाटर टाकायचं. छान तो फ्राय झाला ना, शिजला ना की मग त्याच्यामध्ये टाकायचं हळद, चटणी, धने पावडर आणि थोडासा मसाला. त्यानंतर ते सगळं झालं मिक्स की मग त्याच्यामध्ये जे पीसेस आपण कट केले होते ना भोपळ्याचे ते टाकायचे. ते थोडं वेळ शिजू द्यायचे. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मग ते थोडं शिजलं की त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकायचं. मी हे मोस्टली कुकरमध्येच करते. छान 2 शिट्ट्या झाल्या ना की मस्त भाजी लागते. तुम्ही पण नक्कीच ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की खूप आवडेल. तुम्ही हे पोळीसोबत, भाकरीसोबत, कारण की थोडी पातळ असते म्हणजे भाकरीसोबत पण खाऊ शकतात. त्यानंतर मी गेली होती रात्री PNGला. बापरे, खूप गर्दी होती गुरुकृष्णामृतची. मला घ्यायचं होतं काहीतरी छोटंसं कृष्णवीसाठी, पण ते नाही घेता आले. आम्ही तसंच परत आलो घरी, कारण खूप गर्दी होती. सो आजचा दिवस होता असा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.